नमस्कार मंडळी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता एनडीए सरकार लवकरच वक्फ बोर्डच्या कायद्यामध्ये सुधारणा करणार आहे. मंत्रिमंडळाने वक्फ बोर्डच्या कायद्यात एकूण 40 सुधारणांना मंजुरी दिलेली आहे. या कायद्यामध्ये सुधारणा झाल्यास वक्फ बोर्डच्या अधिकारामध्ये मर्यादा येईल. मग आता इथे तुमच्या डोक्यामध्ये नक्कीच प्रश्न पडला असेल की वक्फ बोर्ड म्हणजे नेमकं काय? वक्फ बोर्डच्या कायद्यामध्ये नेमकी कोणती सुधारणा करण्यात येईल? हे नेमकं प्रकरण काय आहे माहितीये का? नाही ना, मी कशाला आहे मी सांगतो, ऐका. पहिले आपण समजून घेऊ की वक्फ बोर्ड म्हणजे नेमकं काय. वक्फ बोर्ड मालमत्तांचे व्यवस्थापन करते. हा एक दानाचा प्रकार मानला जातो. वक्फ ही मुस्लिम समाजाच्या विकासासाठी दिलेली मालमत्ता मानली जाते. 1954 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा वक्फ बोर्डाचा कायदा केला होता आणि त्यानंतर 1964 मध्ये केंद्रीय वक्फ परिषदेची स्थापना देखील झाली आणि त्यानंतर 1995 मध्ये प्रत्येक राज्य त्याचप्रमाणे केंद्रशासित प्रदेशामध्ये वक्फ बोर्ड स्थापनेसाठी कायद्यात सुधारणा करण्यात आली. मग आता मी म्हणलं होतं की वक्फ बोर्ड हे मालमत्तेचे व्यवस्थापन करते. मग तुम्हाला हा लगेच प्रश्न पडला असेल की वक्फ बोर्डाकडे मग सध्या किती मालमत्ता आहे, याचा नेमका फायदा कोणाला आहे, वक्फ बोर्ड कोणासाठी काम करतं? तर वक्फ बोर्डाकडून मिळालेल्या उत्पन्नाचा वापर फक्त मुस्लिम समाजाच्या विकासासाठी केला जातो. अहो एवढंच काय, तर देशामध्ये 28 राज्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये 30 वक्फ बोर्ड आहेत. वक्फ बोर्डाकडे सुमारे 8.5 लाखाहून अधिक मालमत्ता आहेत. व्यवस्थित लक्षात घ्या की 8.5 लाखाहून अधिक म्हणजे 8.5 लाख हा आकडा नाहीये. 8.5 लाख एवढ्या मालमत्ता रजिस्टर आहेत, म्हणजे विचार करा. आणि या मालमत्ता सुमारे 9.5 लाख एकरावर पसरलेल्या आहेत. बघा आता व्यवस्थित लक्षात घ्या की मग वक्फ बोर्डला एवढं दान कोण देतं? वक्फ बोर्डकडे एवढी मालमत्ता नेमकी आली कुठून? नेमकी मालमत्ता कशी येत असते? 1995च्या वक्फ कायद्याच्या कलम 3 मध्ये असं लिहिलेलं आहे, वक्फला कोणतीही जमीन आपली आहे असं वाटत असेल तर ती जमीन, ती मालमत्ता वक्फ बोर्डाची आहे आणि हे वक्फ बोर्डाला सिद्ध करण्याचीही गरज नाही. आणि ज्या व्यक्तीची ती जमीन आहे त्या व्यक्तीला जर का असं वाटलं की आपल्यावर अन्याय झालेला आहे, आपली जमीन वक्फ बोर्डने घेतलेली आहे, आपल्याला न्याय पाहिजे, तर त्या व्यक्तीला इतर कुठेही न्याय न मागता वक्फ न्यायालयाकडे जावे लागते. बघा विचार करा. आणि हे वक्फ बोर्डाला असं अमर्यादित अधिकार देण्याचं काम 1995 मध्ये पी.व्ही. नरसिंहराव यांच्या काँग्रेस सरकारने 1954च्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कायद्यामध्ये सुधारणा करून वक्फ बोर्डाला असे अमर्यादित अधिकार दिलेले आहेत. परंतु आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार वक्फ बोर्डच्या कायद्यामध्ये काही सुधारणा करणार आहे, ज्यामुळे वक्फ बोर्डचे अधिकार मर्यादित होतील. या बाबतीत तुमचं नेमकं मत काय आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि ही जर का माहिती साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये जर का कळाली असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका, शेअर करा, इंस्टाला प्लीज फॉलो करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका. भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह पुढच्या वेळेस. तोपर्यंत गुड बाय.